मेट्रोची ट्रायल रन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे मेट्रोमध्ये जातील आणि तिथून 3.5 किलोमीटरचा पहिला टप्पा ते पार करतील। म्हणजे आत्ता जेवढे काम पूर्ण झाले, जेवढी ट्रायल रन आज होणार आहे ती 3-3.5 किलोमीटरची आहे। आपल्याला आत्ताच मुख्यमंत्र्यांनी मेट्रो विषयी माहिती दिली। उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा बोलले। उपमुख्यमंत्री अजित पवार इथे आज उपस्थित नाहीयेत, पण ठाण्यामध्ये हिरवा झेंडा दाखवलेला आहे मेट्रोला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर सगळ्या मान्यवरांनी आता मेट्रोमध्ये प्रवेश करतील आणि तिथून मेट्रोने प्रवास करतील। एकूण 10 स्थानक आहेत। कॅडबरी जंक्शन पासून ते पुढे घोडबंदरला जाणारा जो रोड आहे तिथेही मेट्रो धावणार आहे 10 स्थानकांच्या दरम्यान। आणि नंतर हीच मेट्रो भक्ती पार्क पर्यंत जॉईन केली जाणार आहे। त्यामुळे ठाणा मुंबईला सुद्धा जोडलं जाईल। आत्ताचा जो ठाणे मेट्रोचा पहिला ट्रायल रन आहे तो आपण बघतोय। काही क्षणामध्ये मेट्रो सुरू होईल। घटस्थापनेचा मुहूर्त याकरता योजला गेलेला आहे। घोडबंदर मार्गावर गायमुख ते विजयनगरी दरम्यान हा प्रवास मुख्यमंत्री आणि शिंदे उपमुख्यमंत्री करतील। 3-3.5 किलोमीटरचा हा प्रवास या मेट्रोनं हे दोघं करणार आहेत आणि त्यांच्याबरोबरचे असलेले सहकारी। आणि आज ही ट्रायल रन झाल्यानंतर वर्षाच्या अखेरीस म्हणजे 2025च्या डिसेंबरपर्यंत आपण अशी अपेक्षा करू शकतो की ठाणे शहरातला मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होईल। गायमुख ते कॅडबरी जंक्शन असा हा 10 स्थानकांचा टप्पा आहे। तो डिसेंबरपर्यंत सुरू होईल अशी आपण अपेक्षा करूया। खासदार नरेश मस्के पण आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा आहेत। अजित पवार मात्र इथं दिसत नाही आहेत। फ्रेममध्ये अजित पवारांची मात्र कमतरता आहे। मेट्रो सुरू झालेली आहे, ज्याची प्रतीक्षा गेली अनेक वर्ष ठाणेकर पाहतायत ती मेट्रो आणि त्याचा 3.5 किलोमीटरचा पहिला टप्पा ज्याची ट्रायल रन होती आहे। गायमुख ते कॅडबरी जंक्शन असा 10 स्थानकांचा हा 10 स्थानकांची ही मेट्रो लाईन आहे, ज्यामध्ये आत्ता फक्त 3.5 किलोमीटरचा ट्रायल रन असेल, जो असेल गायमुख ते विजयनगरीपर्यंत। ठाणे मेट्रोची ही ट्रायल रन गायमुख ते विजयनगरीपर्यंत, कॅडबरी जंक्शनपर्यंत ही मेट्रो असणार आहे आणि कॅडबरी जंक्शनपासून ती भक्ती पार्कपर्यंत जोडली जाईल। त्यामुळे मग भक्ती पार्क CSMT हा जो मार्ग आहे तो सुद्धा मेट्रोनं आपल्याला पार करता येईल। म्हणजे ठाण्यावरनं CSMT मेट्रोनं प्रवास करता येणार आहे। सध्या तरी आत्ता जी आपण ही दृश्य बघताय ही मेट्रो जी आपल्याला दिसते ठाण्यातली मेट्रो ती गायमुख ते विजयनगरी असा 3.5 किलोमीटरचा ट्रायल रन असेल। मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला, त्यानंतर ते मेट्रोमध्ये शिरले आणि मग मेट्रोनंच ते प्रवास करताना दिसतायत। मधली 2.5 वर्ष मवियाचं सरकार होतं तेव्हा अनेक कामं थांबली, विकास कामांना ब्रेक लागला। आता मात्र आम्ही जलद गतीनं मेट्रोची कामं करणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। जेव्हा ही ट्रायल रन सुरू झाली तेव्हाची दृश्य पुन्हा एकदा आपण बघतोय। काही क्षणापूर्वी मेट्रो निघालेली आहे। गायमुख ते विजयनगरी असा प्रवास ही मेट्रो करणार आहे। ही मेट्रो निघण्यापूर्वीची काही क्षणापूर्वीची ही दृश्य आपण बघतोय। प्रताप सरनाईक फडणवीसांना माहिती देत आहेत। मुख्यमंत्री शिंदे असताना आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस झाल्यावर आमच्या काळामध्ये आम्ही नागपूर असो, पुणे असो, ठाणे असो सगळ्या मेट्रोंना गती दिलेली आहे असं फडणवीस म्हणाले। ठाणे मेट्रो 4 ची ही ट्रायल रन आहे। एकूण 10 स्थानक गायमुख ते कॅडबरी जंक्शन, पण आत्ता
गायमुख ते विजयनगरी असा 3.5 किलोमीटरचा ट्रायल रन मुख्यमंत्री करतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ट्रायल रन साठी ठाण्याच्या उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र इथे उपस्थित नाहीत। खासदार नरेश मस्के, मंत्री प्रताप सरनाईक हे सगळे उपस्थित होते आणि ठाणेकरांचं हे मेट्रोचं स्वप्न या वर्षाखेरीस पूर्णत्वास येईल अशी अपेक्षा आहे। कॅडबरी जंक्शन, माजीवडा आणि पुढे गायमुख पर्यंत ही मेट्रो धावणार आहे। वेगवान प्रवास जर कुठला असेल तर तो रेल्वेचाच आहे, पण रेल्वे पाठोपाठ गारेगार आरामदायी प्रवास वाहतूक कोंडीतून वाचण्यासाठी म्हणून मेट्रोला पसंती दिली जाते। आता ठाण्यामध्ये सुद्धा गर्दी वाढलेली आहे। टोलेजंग इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे। रस्त्यावर गाड्या आणि दुचाकींची संख्या सुद्धा प्रचंड वाढलेली आहे। यातून थोडासा दिलासा किंवा यातनं गर्दी कमी होऊन ती मेट्रोकडे वळेल अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे मेट्रोची प्रतीक्षा सगळे ठाणेकर करत होते। तर आता या वर्षा अखेरीस गायमुख ते कॅडबरी जंक्शन असा मेट्रो 4चा टप्पा पूर्ण होईल असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलंय। आणि मग कॅडबरी जंक्शनला जाणारे किंवा माजीवडाला राहणारे किंवा अगदी घोडबंदरला राहणारे सुद्धा आहेत, त्यांना याचा खूप फायदा होणार आहे या मेट्रोचा। अन्यथा आत्ता त्यांना बस किंवा स्वतःची दुचाकी किंवा 4 व्हीलरचा वापर करावा लागतो आणि त्यामुळे त्यांना वाहतूक कोंडीचा सुद्धा प्रचंड सामना करावा लागतो। जोडली जाईल, भक्ती पार्कला ती जोडली जाईल आणि भक्ती पार्क वरनं मग CSMT पर्यंत प्रवास करता येणार आहे मेट्रोना। असं जे दिल्लीमध्ये प्रामुख्याने आपण मेट्रोचं जाळं बघतो ते जाळं आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघायला मिळेल आणि खास करून मुंबई उपनगरांमध्ये आणि मुंबईमध्ये। एकूण 3-3.5 किलोमीटरचा टप्पा आहे ठाणे मेट्रोचा, ज्याचं ट्रायल रन आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे घेत आहेत। आमचे प्रतिनिधी प्रेम मोरे यांना विचारूया। प्रेम, आज 3.5 किलोमीटरचं ट्रायल रन आहे ठाण्यामध्ये। खूप ठाणेकरांना अपेक्षा आहे या वर्षाखेरीस ठाणे मेट्रो सुरू होणार आहे असं कळतंय, काय अधिक सांगाल आजच्या विषयी? नक्कीच ठाणेकरांसाठी खरं तर आजचा ऐतिहासिकच दिवस म्हणावा लागेल, कारण की ठाण्यातील या गायमुख जंक्शन पासून मेट्रोचा ट्रायल रन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जे आहे यांच्या उपस्थितीत आताच पार पडलेला पाहायला मिळालेला आहे। कुठेतरी आपण पाहिलं तर प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांनी या मेट्रोसाठी एकेकाळी आंदोलन देखील केलं होतं, त्याची प्रतिमाही तशी देवेंद्र फडणवीस यांना भेट देखील देण्यात आलेली आहे। कुठेतरी या मेट्रोच्या माध्यमातून घोडबंदर वासियांना मोठा दिलासा मिळणार आहे। या पुढील वर्षाच्या सुरुवातीस ही मेट्रो ठाणेकरांना भेट मिळणार असल्याचं बोललं जात आहे व पुढील 2 वर्षात मुंबई MMR रिजनला ही मेट्रो पूर्णपणे जोडली जाईल। मेट्रो 4 हा महत्त्वपूर्ण प्रकल्प पाहिला जात होता आणि त्याचा आज हा ट्रायल रन यशस्वीरित्या पार पडलेला आहे। गायमुख पासून ही मेट्रो जी आहे ती आता विजय गार्डन पर्यंत धावणार आहे आणि कुठेतरी या मेट्रोमुळे मोठ्या प्रमाणात ठाणेकरांना येत्या काळात दिलासा मिळणार आहे। वाहतूक कोंडीतून त्यांची सुटका होणार आहे। कुठेतरी आता या ठिकाणी MMRDAचे प्रशासन असेल किंवा जे आहे नगरविकास खात्याचे प्रशासन असेल संपूर्णतः या ठिकाणी या ट्रायल रन साठी दाखल झाले होते। भाजपचे पदाधिकारी असतील, सेनेचे पदाधिकारी असतील, ते सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी करत, जल्लोष करत जे आहे त्या मेट्रोतना पुढच्या दिशेने गेलेले आहेत। नक्की अनेकदा असं होतं की प्रेम ऑफिसला जायचं असतं, पण घोडबंदर किंवा माजीवडा किंवा पुढे कॅडबरीचा जो परिसर आहे तिथे असलेली जी गर्दी आहे चौकांमध्ये, तर त्यातच अनेकदा 45-40-50 मिनिटं निघून जातात। आता मेट्रोने या सगळ्या ठाणेकरांना त्याचा फायदा होईल। नक्कीच या मेट्रोचा खूप फायदा होईल, कारण की घोडबंदर रोडवरून जर ठाणे रेल्वे स्थानकात पोहोचायचं जवळजवळ 1 ते 1.5 तास मोजावा लागतो। कधी कधी हा
वेळ जो आहे 2-2.5 तासांवरही जातो, कारण की अवजड वाहनांची रहदारी असते. बोरिवली असेल किंवा गुजरात हायवे असेल त्या ठिकाणी जाणारा महत्वपूर्ण घोडबंदर रोड पाहिला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची रहदारी या रस्त्यावर असते आणि कुठेतरी त्यामुळे जे घोडबंदर मधले रहिवासी असतील, माजीवाड्यामधले रहिवासी असतील किंवा कॅडबरी या परिसरात राहणारे रहिवासी असतील ते या वाहतूक कोंडीत अडकले जातात. तासनतास त्यांचा वेळ ठाण्यातल्या ट्रॅफिकमध्ये जातो. त्यामुळे कुठेतरी ही मेट्रो लवकरच सुरू झाली तर ठाणेकरांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे, कारण की या मेट्रोमुळे जे आहे या गायमुख स्थानकापासून ते ठाणे तीनाथ नाकापर्यंत जाण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनिटं जे आहे मेट्रोने अंतर मोजावं लागणार आणि कुठेतरी वाहतूक कोंडीतनं मोठ्या प्रमाणात ठाणेकरांची सुटका होताना पाहायला मिळणार आहे. नक्की प्रेम, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल.